स्वाध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. स्वाध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला आता 100% थांबवायला पाहिजे. या ठिकाणी कांद्याची विक्री. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या सल्ला मान्य करेल, त्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा हा सल्ला मान्य केल्यामुळे भविष्यात दुप्पट ते तिप्पट फायदा हा होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला की सध्याच्या कंडिशनला जर आम्ही या ठिकाणी कांद्याची विक्री थांबवली आणि भविष्यात पुढे चालून कांदा विकला तर खरंच आमचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो का? आणि भविष्यात कांदा विकल्याने कशा पद्धतीने आमचा दुप्पट ते तिप्पट फायदा हा या ठिकाणी होऊ शकतो? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा भविष्यात होणार आहे दुप्पट ते तिप्पट फायदा. मग असा कोणता सल्ला की ज्यामुळे भविष्यात आपला दुप्पट ते तिप्पट फायदा होऊ शकतो? तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवासाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला 100% थांबवायला पाहिजे कांद्याची विक्री. आणि जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला कांदा विक्री ही थांबवली तर यामुळे भविष्यात आपला 100% जो फायदा आहे तो दुप्पट ते तिप्पट होणार आहे. पण भविष्यात आपला फायदा कांदा विक्री सध्या थांबवल्याने कसा दुप्पट ते तिप्पट होऊ शकतो चला समजून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर आहे तो आहे 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल. कारण कुठं भाव 500, 600, 700, 800, 900 म्हणजे क्वालिटी अनुसार भिन्न भिन्न आहेत. पण सध्या अवक्याचा दबाव वाढल्यामुळे सध्या कांद्याचा बाजारभाव घसरला आहे आणि आपल्याकडून सध्या खाडी देशांना कांद्या निर्यात सुद्धा होत नाही. त्यामुळे सध्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो थोडासा आपल्याला दबाव दिसतो. पण बघा मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की यंदाचं वर्ष फार भीषण आहे. कारण अल निनोची शक्यता ही स्पष्ट झाली आहे आणि याच्यामुळं भविष्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस काळ हा कमी कोसळणार. याच्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध न झाल्यामुळे आपल्याला खरीप हंगामात कांदा उत्पादन घटताना दिसेल आणि रब्बी हंगामात त्याहीपेक्षा जास्त कांदा उत्पादनात घट दिसेल. आणि जे चालू वर्ष यात सुद्धा 11% कांदा उत्पादन घटलेले. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मागणी स्थिर राहील किंवा थोडीशी वाढेल, परंतु आवक मात्र त्या ठिकाणी आपल्याला सध्या जरी बरी दिसत असली तरी ती भविष्यात घटताना दिसणार आहे. म्हणजे भविष्यात कांद्याचं खूप मोठं संकट या ठिकाणी पुरवठ्या बाबतीत दिसणार आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी जुलै ऑगस्ट महिन्यात जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा कांद्याची मागणी भरमसाठ वाढणार आहे, पण त्याला त्या ठिकाणी मॅच आउट करणारा पुरवठा असणार नाही. यामुळे यंदाच्या जुलै ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव 5000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो. पण आपण जास्त विचार जर न केला आणि या ठिकाणी 3000 रुपयेपर्यंत दर पातळी जरी पकडली तर सध्याच्या भावापेक्षा हा जो फरक आहे तो जवळपास या ठिकाणी 2 ते 2500 आहे. म्हणजे आपला फायदा तसं बघायला गेलं तर 5 ते 6 पट होईल. पण या ठिकाणी सांगू इच्छितो की तिप्पट चौपट फायदा व्हायला काही हरकत नाही. म्हणून घाई गडबडीत कांदा विक्री प्लीज करू नका. जेवढा होईल तेवढा कांदा स्टॉक करा. कारण आपल्यापाशी असणारा कांदा हा कांदा नाही तर सोनं आहे. त्याला पितळेच्या भावात सध्या विक्री करू नका एवढंच मी सांगू इच्छितो. जर आपण या असणाऱ्या सोन्याला जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत रोखून ठेवलं तर तुम्हाला सांगतो हा सोन्याचा जो असणारा कांदा आहे तो खरंच तुम्हाला सोन्याच्या रूपानं पेमेंट प्राप्त करून देईल. बस याच्या पुढे काही बोलू शकत नाही. बाकी आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी जे आहात ते स्वतंत्र आहात. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा बाजारभाव पातळी मग ती कशा पद्धतीनं राहील बरं?
याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इथं मिळत राहतो. आता सतत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड हा शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय लाड. हा खूप खूप आभार.